सर्वप्रथम निलेश सर आणि तमाम MTDCचं आजच्या मला इथे वेबिनारला आपल्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त बोलवण्याचा मान दिला याबद्दल अतिशय मनपूर्वक आपला सगळ्यांचा आभारी आहे। आणि मला खूप मनापासून आनंद वाटला, कारण बरेचदा असं म्हटलं जातं की गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स प्रोएक्टिव्ह काम करत नाहीत, गव्हर्नमेंट काय आपल्या इथे टीका करणारे खूप आहेत आणि नाव ठेवणं फार इझी असतं एखाद्याला मदत करण्यापेक्षा। सो आज MTDCनी पर्यटन महामंडळाने मला माझ्यासारख्या माणसाला इथे बोलवून बहुमान दिला आहे। मी असं म्हणत नाही की मी या पर्यटन क्षेत्रातला फार काही माहीर किंवा अनुभवी आहे, पण दोन्ही अँगलनी म्हणजे थोड्याफार प्रमाणात टुरिस्ट म्हणून मी बऱ्यापैकी महाराष्ट्र फिरलेलो आहे। निलेश सर, मला सांगायला आनंद होतो, मी मूळचा नागपूरचाच आहे आणि त्यामुळे विदर्भातल्या जंगलांशी माझं लहानपणापासूनचं नातं आहे। माझं अख्खं लहानपण मेळघाट आणि या परिसरात गेलेलं आहे आणि आई वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने विदर्भात अमरावती, खामगाव आणि नागपूर या सगळ्या ठिकाणी माझं राहणं झालेलं आहे। कदाचित त्यामुळे एवढे वर्ष गेले 30 वर्ष 35 वर्ष पुण्यात असून सुद्धा माझी विदर्भाशी आणि जंगलातली नाळ तुटली नाही असं मला वाटतं आणि कदाचित त्यामुळेच मला हा बहुमान मिळाला। नाहीतर पुण्यातल्या एका बिल्डरला या विषयावर वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन आणि टुरिझम या विषयावर बोलवायला टुरिझम महामंडळाने बोलवलं असं सुतराम शक्य नाही, कारण आपण सगळ्यांना माहिती आहे की बिल्डर आणि वाईल्ड लाईफ तसा यांचा काहीच संबंध नाही। पण मी म्हटलं जसं की मी व्यवसायाने जरी इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, बिल्डर असलो तरी मनाने मी पूर्णपणे वाईल्ड लाईफर आहे आणि त्याचं पूर्णपणे क्रेडिट माझ्या बालपण जे विदर्भातनं गेलं, जंगलांच्या मधनं गेलं त्याला आहे। नाऊ कमिंग टू टुडेज टॉपिक स्पेसिफिकली, सर मला असं सांगावं वाटतं की आता आज आपण जेव्हा टुरिझम या सब्जेक्टकडे बघतो तेव्हा सगळ्यात पहिले एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल या सेगमेंटशी निगडीत असलेल्या सगळ्यांना, की इट्स अ सर्व्हिस इंडस्ट्री, हार्डकोर सर्व्हिस इंडस्ट्री। म्हणजे आपण म्हणतो जसं की तुम्ही कुठला म्हणजे गव्हर्नमेंट आहात, प्रायव्हेट आहात, सेमी गव्हर्नमेंट आहात, महामंडळ आहात, असा कुठलाही विचार येणारा टुरिस्ट त्या ठिकाणचा करत नाही किंवा बाहेरून येणारा माणूस करत नाही। त्याच्या दृष्टीने तो पर्यटनासाठी आलेला असतो आणि पर्यटनाचा जो काय वेळ तो त्यांनी काढलेला असतो त्याच्यात त्याला पूर्णपणे आनंद मिळावा त्याच्याशी निगडीत असलेल्या प्रत्येक घटकाकडनं एवढीच त्याची बेसिक अपेक्षा असते। अनफॉर्च्युनेटली काय होतं माहितीये का, आपल्याकडे अजूनही म्हणजे मी परत म्हणतो की क्रिटिक्स फार सोपं आहे, पण आपल्या इथे दोन गोष्टी टुरिझम मध्ये सगळ्याच लेवलला मिसिंग आहेत सर। म्हणजे इट्स नॉट अबाउट अस, इट्स अबाउट सिव्हिक सेन्स ऑफ एव्हरीबडी। म्हणजे इवन द टुरिस्ट ऑल्सो अँड द लोकल स्टाफ ऑल्सो अँड लोकल पीपल ऑल्सो। आणि अनदर आस्पेक्ट इज दॅट की आपण हे का करतोय, म्हणजे मी टुरिझमच्या इंडस्ट्रीचा पार्ट आहे, मग मी ते टुरिस्ट म्हणून असीन, मी हॉटेल मॅनेजर म्हणून असीन, मी हॉटेलचा स्टाफ म्हणून असीन, मी आपल्या गाड्यांचा टॅक्सी ड्रायव्हर म्हणून असीन, या सगळ्या प्रकारे कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण टुरिझमशी जेव्हा जोडल्या गेलो असतो तेव्हा मी हे का करतोय, तर ऑब्व्हियसली पर्यटक म्हणेल की मी पैसे खर्च केले आहेत, मला माझ्या पैशांचा मोबदला मिळाला पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे। त्याच्याशिवाय जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत ते काय म्हणतील की आम्ही पैसे कमवायला हे सगळं करतोय, अग्रीड, पण हे सगळं करताना आपण सगळे मिळून हा आनंद जो काय त्या टुरिस्टला द्यायचा आहे, तो जसा आनंद त्या टुरिस्टला द्यायचा आहे तसा सर्व्हिस देण्याचा पण आनंद आपल्याला पण घ्यायचा आहे। आणि ते समजून घेऊन जर आपण टुरिझम या सब्जेक्टकडे बघितलं, कारण सर इतर कुठल्याही इंडस्ट्रीपेक्षा टुरिझम इंडस्ट्री फार वेगळी आहे। म्हणजे मी स्वतः टुरिस्ट म्हणून अनुभवलाय, मी बऱ्याच माझे काही हॉटेल पासून सगळ्या गाईड्स पासून जेव्हा आपण वाईल्ड लाईफ डेस्टिनेशनशी बोलतो तेव्हा त्या लोकांच्या तिथल्या मी स्वतः MTDCला म्हणजे सर निलेश सर आणि सगळे टीम, मला तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटेल की मी लग्नानंतर माझ्या मिसेसला घेऊन पहिल्यांदा गेलो होतो ते चिखलदऱ्याच्या MTDCच्या रिसॉर्टला, म्हणजे पुण्याहून। माझ्या मिसेसला तोपर्यंत चिखलदरा कुठे जगाच्या नकाशावर हे सुद्धा माहित नव्हतं आणि
परत गमत सांगतो की देवव्रत मेहता साहेब तेव्हा MD होते आपले, आणि त्यांच्या हस्ते त्या दिवशी चिखलदऱ्याचं डिसेंबर 91 मधली गोष्ट आहे, तिथे त्यांचं ओपनिंग झालं होतं. आणि त्या दिवशी मी त्या रिसॉर्टचा पहिला गिराईक होतो, आणि 10 कॉटेजमध्ये मिळून एकमेव आम्ही दोघं होतो. आणि आत्ताच चिखलदरा एवढं डेन्स फॉरेस्ट इमॅजिन करा, त्यावेळेस काय असेल, एक 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सो सांगायचं तात्पर्य असं की तेव्हापासून माझा MTDCशी परिचय आहे. मग गणपतीपुळे असो, वेगळ्या वेगळ्या ठिकाणांवरून मी MTDCच्या दिलेले आहेत. नशिबाने आपल्याला MTDCच्या रूपाने अतिशय म्हणजे ज्याला म्हणतो की निसर्ग सानिध्यातले जे आपले रिसॉर्ट्स आहेत ते वन ऑफ द बेस्ट लोकेशन्सवर आहेत. मग आपल्याला त्याच्यात भर घालायला काय करायला पाहिजे, तर जसं मी म्हटलं तसं इट्स अ 3-fold सोल्युशन. फर्स्ट ऑफ ऑल, आपण ज्यात जो टुरिस्ट आपल्याकडे येतो, आणि त्यातही गंमत कशी होते की जेव्हा आपण वाईल्ड लाईफ टुरिझम विषयी बोलतो, तर गोवा किंवा अजूनही लोकांना, म्हणजे पहिला आता मी सुरुवात करतो की जेव्हा वाईल्ड लाईफ टुरिझम हा विषय आपण बोलतो, तेव्हा टुरिस्ट म्हणून तिथे येणाऱ्या लोकांनी कसं वागायला पाहिजे, का बरं वाईल्ड लाईफ टुरिझम करायला पाहिजे टुरिस्टनी, आणि त्यांच्या अपेक्षा काय असतात तिथे येणाऱ्या एकूण सिस्टीमकडनं, ज्याचा एक MTDC हा एक पार्ट आहे. तर तिथून आपण सुरुवात करू, म्हणजे मग आपल्याला काय पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल. आणि मी परत सांगतो की वाईल्ड लाईफ टुरिझम, जसं टुरिझम इंडस्ट्री ही स्पेशल आहे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, तसं त्यातही टुरिझम मध्ये वाईल्ड लाईफ टुरिझम हा रिसेंट आलेलं ट्रेंड आहे. म्हणजे मी फॅड म्हणणार होतो खरं म्हणजे त्याला, कारण बरेच लोक वाईल्ड लाईफ टुरिझम ला फॅड असल्यासारखं जातात, आणि त्यांना कात्रजच्या झू मध्ये गेल्यावर जसं पिंजऱ्यात गेल्या समोर वाघ दिसतो, वाघाच्या पिंजऱ्यासमोर उभं राहिला की वाघ दिसतो, तसं त्यांना वाईल्ड लाईफ टुरिझम विषयी वाटतं की ताडोबा आहे ना, मग आम्हाला गेट पशीच वाघ दिसला पाहिजे, किंवा वाघानेच बुकिंग काउंटरवर आमचं स्वागत केलं पाहिजे. तर अनफॉर्च्युनेटली सुरुवात जेव्हा MTDC करते वाईल्ड लाईफ टुरिझम प्रमोट करायला, तेव्हा पहिले आपल्याला टुरिस्टला वाईल्ड लाईफ टुरिझम म्हणजे काय आहे हे समजावून सांगायची एक सिस्टीम उभी करायला पाहिजे. किंवा आजचा मी म्हणेन की ऑलरेडी तुम्ही त्याला सुरुवात केलीच आहे. वेबिनारला माझ्यासारख्या माणसाला बोलवून तुम्ही एक प्रकारे वाईल्ड लाईफ टुरिझम विषयी बोलायला लावून तुम्ही त्या सिस्टीमचा पाया रचताच आहे आज. पण तेच करताना घडतं काय माहितीये का, की ओव्हरऑलच महाराष्ट्रामध्ये वाईल्ड लाईफ टुरिझमचं असं काही प्रमोशन केलं गेलं आहे. आणि नॉट ओन्ली महाराष्ट्र, अख्ख्या भारतातच जर तुम्ही बघितलं तर वाईल्ड लाईफ टुरिझम हे टायगर सेंट्रिक टुरिझम झालेलं आहे. नथिंग रॉंग अबाउट इट. जसं फिल्म इंडस्ट्रीला एक सुपरस्टार लागतो, ब्रँड अँबॅसेडर लागतो, अमिताभ बच्चन आहे आपण म्हणतो, नंतर दीपिका पदुकोण आहे रिसेंट ट्रेंडमध्ये फिमेल्स मध्ये, तर तसं वाघ हा वाईल्ड लाईफ टुरिझमचा सुपरस्टार आहे, वाघ हा ब्रँड अँबॅसेडर आहे. पण त्याच्यामुळे काय झालंय माहितीये का, त्याच्यामुळे तुम्ही जर वाईल्ड लाईफ टुरिझम असा शब्द काढला तर वाईल्ड लाईफ टुरिझम म्हणजे कुठे जायचं असं तुम्ही 10 टुरिस्टना विचारलं तर 9 लोक ताडोबा उत्तर देतील, 5 ते 6 लोक पेंच किंवा नागझिरा असं उत्तर देतील. आणि त्यानंतरचे डेस्टिनेशन जर विचारले वाईल्ड लाईफ टुरिझमचे महाराष्ट्रातले तर लोकांच्या चेहऱ्यावर क्वेश्चन मार्क येतं. अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्रातले वाईल्ड लाईफ टुरिझम डेस्टिनेशन विचारल्यावर ताडोबा, पेंच, नागझिरा हे 3 नावं सांगितल्यावर अजून कुठलं विचारलं, आत्ताशी कुठे त्या F2 नावाच्या वाघिणीमुळे, त्याच्या आधी फेरीमुळे उमरेडकरणला लोकांना माहिती आहे, पण बऱ्याचशा लोकांना उमरेडकरणला हे महाराष्ट्रात हे पण माहित नाही. त्यांना उमरेडकरणला माहिती आहे पण ते कुठे आहे ते माहित नाही. तर कान्हा, रणथंबोर, कॉर्बेट असे उत्तर सुद्धा येऊ शकतात महाराष्ट्रातल्या वाईल्ड लाईफ टुरिझम विषयी सुद्धा. म्हणजे लोकांचं अज्ञान याच्यातलं जे आहे ते किती जास्त आहे. आणि वाईल्ड लाईफ म्हणजे वाघ का, तर नक्कीच वाघ हा वाईल्ड लाईफचा अपेक्षेवर आहे, पण वाईल्ड लाईफ टुरिझम म्हणजे वाघ बघणे नाही, हे MTDCनी राबवायला इथून सुरुवात केली पाहिजे, लोकांना अवेअर करायला. आणि याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातले जे काय 28 जिल्हे आहेत आपले, आणि अजून 32 जिल्हे असतील समजा, तर 32 जिल्ह्यांपैकी समजा 5च जिल्ह्यात वाघ आहेत, पण उरलेल्या जिल्ह्यांमध्ये वाईल्ड लाईफ नाही, त्याचा असा अर्थ होत नाही. मग वाईल्ड लाईफ टुरिझम तिथे नाहीच आहे का, तर वाईल्ड लाईफ टुरिझम नशिबाने आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्याला थोडंफार वाईल्ड लाईफ टुरिझम आहे. आम्ही मागच्या कोविड, आणि याचा ऍडव्हान्टेज कोविडमध्ये कसा झाला, कोविडमध्ये जेव्हा प्रवासाला बंदी होती तेव्हा आमच्या वाईल्ड लाईफच्या जंगल बेल नावाची जी संस्था आहे, माझी फ्रेंड हेमांगी आणि आरती बघायच्या, आता हेमांगी वर्तक बघतात, आम्ही वाईल्ड लाईफ अराउंड पुणे याच्यावरती एक फिल्म तयार केली.
मगरपट्टा सिटीच्या सहयोगाने, आणि त्यातनं पुण्याभोवतीचं वाईल्ड लाईफ काय आहे हे त्यातनं आम्ही दाखवायचा प्रयत्न केला. आणि तेव्हा बऱ्याचशा लोकांना कळलं की ग्रासलँड ज्या आहेत पुण्याच्या आजूबाजूच्या त्या सुद्धा वाईल्ड लाईफचा पार्ट आहेत. आणि तिथे दिसणारे जे जनावर आहेत, जसं काही इंडियन फॉक्स आहे आणि ग्रे इंडियन वुल्फ आहे, आणि तिथे काही प्रे सेंटर्ड बर्ड्स असतात, म्हणजे ज्याला आपण ज्याला ईगल, फाल्कन्स असं म्हणतो, ते दिसतात. गंमत बघा, पुण्यामधल्या जवळपास सगळ्यांना उजनी आणि भिगवण माहिती आहे, कारण तिथे फ्लेमिंगो येतात आणि ते फ्लेमिंगोमुळे प्रमोट झालेलं आहे आणि फ्लेमिंगो लोकांना बघायला आवडतात. पण उजनी भिगवण पासनं जुम्मा 10 किलोमीटरवर कडबनवाडी ग्रासलँड्स आहेत, ज्या इंदापूर वगैरे बारामती पर्यंत जातात, आणि तिथलं रिच वाईल्ड लाईफ पुण्यातल्या लोकांना सुद्धा माहिती नव्हतं. या फिल्मच्या रूपाने तिथे ते कळायला लागलं. पण आता गंमत कशी होती, गंमत बघा. आता मी तुम्हाला अगदी उदाहरण देतो की टुरिस्ट म्हणून कसं होतं की पहिले टुरिस्टना पुण्याला वाईल्ड लाईफ आहे आणि त्या वाईल्ड लाईफ मध्ये अशा प्रकारचे जनावर पण असतात किंवा हायनाज आहेत. बिलीव्ह मी जंगलांमध्ये गेले 35 वर्ष 30 वर्ष फिरतोय, आणि माझ्या पूर्ण जंगलांमध्ये फिरण्यामध्ये मला एकदा किंवा दोनदा तरस, ज्याला हायना म्हणतो आपण, दिसलेला आहे. इतकं तो रेअर जनावर आहे. याचं कारण ते पूर्णपणे नक्टर्नल ॲनिमल आहे, फक्त रात्रीच्या वेळेस बाहेर पडतं, आणि ऑब्व्हियसली रात्री आपल्याला वाईल्ड लाईफ मध्ये फिरणं शक्य होत नाही, त्यामुळे तरस दिसणं हे फार अवघड गोष्ट असते. पण कडबनवाडीमध्ये, ग्रासलँडमध्ये जसं वाईल्ड लाईफ प्रमोट करायला सुरुवात केली फॉरेस्ट डिपार्टमेंटनी, मी माझ्या आयुष्यातल्या पहिल्यांदा तरसांच्या फॅमिलीचे ओपन मध्ये फोटोग्राफी करू शकलो, डे लाईट मध्ये. याचं कारण आहे की शेवटी वाईल्ड लाईफ म्हणजे तरी काय आहे, तर वाईल्ड लाईफ म्हणजे बेसिकली प्रत्येक अशी स्पेसी जी ह्युमन सेटलमेंट मध्ये राहू शकत नाही. त्यांना त्यांचं भक्ष्य लागतं, त्यांना त्यांचं हॅबिटॅट लागतं, आणि तिथे ते लोक त्यांचं घर करू शकतात. अशा ठिकाणी जे जनावर, ज्या स्पेसीज दिसतात त्या आयडेंटिफाय करून त्यांना प्रमोट करणं आणि लोकांना त्या दाखवायची व्यवस्था करणं नॅचरल हॅबिटॅटमध्ये, दॅट इज वाईल्ड लाईफ. हे जर आपण प्रमोट करायला शिकलो ना, तर जसं पुण्याला हा ग्रासलँडचा वारसा आहे, आणि ट्रस्ट मी, या ज्या पुण्याच्या ग्रासलँड आहेत आणि ज्या पूर्ण सोलापूर पर्यंत जातात, सातारा जिल्ह्यात त्यांचा काही पार्ट येतो, हा प्रत्येक ठिकाणच्या जमिनीचा, हवामानाचा, भौगोलिक प्रदेशाचा पार्ट आहे, आणि ती त्याची स्पेशलिटी आहे. जसं त्याच पुण्याचं वैशिष्ट्य सांगतो, त्याच पुण्याला ग्रासलँड सारखा ड्राय एरिया असलेला वाईल्ड लाईफ आहे, त्याच पुण्याला वेटलँड सारखं उजनी भिगवणचा हॅबिटॅट असलेलं वाईल्ड लाईफ आहे, त्याच पुण्याला जुन्नर सारखा, ज्याला उसांच्या फळामध्ये आता बिबट्यांनी घर केलाय, तो बिबट्यांच्या वाईल्ड लाईफचा आदिवास आहे, त्याला आपण अर्बन वाईल्ड लाईफ म्हणू शकतो. आणि त्याच पुण्याला तामिणी घाटामध्ये पूर्णपणे रेन फॉरेस्ट सारखं वाईल्ड लाईफचा वारसा आहे. आणि एवढं असून पुण्यातले 1% लोक सुद्धा पुण्याचं वाईल्ड लाईफ व्हिजिट करत नाही. पण त्याच पुणेकरांनी ताडोबा बघितलेलं असतं, कान्हा बघितलेलं असतं, रणथंबोर बघितलं असतं, कॉर्बेट बघितलं असतं, आणि कशाला आफ्रिकेला जाणाऱ्या टुरिस्ट मध्ये सुद्धा सगळ्यात जास्ती जंगलाच्या विजिट करणारे पुणेकरच आहेत. पण सो कुठेतरी आपण पर्यटन महामंडळ म्हणून, जर फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम हे वाईल्ड लाईफ टुरिझम नाहीये. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो की वाईल्ड लाईफ टुरिझमचं मॅनेजमेंट या लोकांना, आपण, आय एम नॉट अगेन, दिस इज माय सजेशन्स, त्या निमित्ताने वाईल्ड लाईफ टुरिझमचं मॅनेजमेंट आता तरी आपल्याकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आहे, आणि एमटीडीसी इज जस्ट लाईक अनदर सर्व्हिस प्रोव्हायडर, लाईक प्रायव्हेट सर्व्हिस प्रोव्हायडर फॉर देम. सो कुठेतरी दोन्ही गव्हर्नमेंटचेच आर्म्स आहेत, दोन्ही एकमेकांच्या सपोर्टनी जर त्यांनी, खरं म्हणजे त्यांनी जर आपण जर वाईल्ड लाईफचा कंट्रोल प्रोएक्टिव्हली डिमांड केला आणि वाईल्ड लाईफचा कंट्रोल आपण आपल्या हातात घेतला, तर या खूप गोष्टींमध्ये आपल्याला लोकांना अवेअरनेस करण्यापासून, रेव्हेन्यू जनरेशन पासून मदत होऊ शकते. हे असे प्रत्येक जिल्ह्यातले स्पॉट आयडेंटिफाय केले आपण, त्या स्पॉटची तज्ज्ञ लोकांकडून, आणि नशिबाने आपल्या राज्यामध्ये तज्ज्ञ लोकांची कमी नाहीये. पुण्यामध्ये तर बिलकुलच नाही आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यातले खरोखर जे काम करणारे लोक आहेत त्यांना निवडून जर आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले वाईल्ड लाईफचे स्पॉट शोधून काढले, तिथलं काय स्पेशालिटी आहे ते लोकांसमोर आणलं, आणि त्या स्पेशालिटीला त्याप्रमाणे नजरेत ठेवून प्रमोट केलं, तर पहिली स्टेप अचीव्ह होईल की ज्याच्यामधनं आपल्याला फक्त ताडोबा सेंट्रिक किंवा
3-4 स्पॉट पुरतच एमटीडीसीचं वाईल्ड लाईफ मर्यादित न राहता 32च्या 32 जिल्ह्यांमध्ये आपण वाईल्ड लाईफ टुरिझम प्रमोट करू शकतो. हे मी टुरिस्टच्या अँगलने सांगतोय, टुरिस्टना अवेअरनेस करायच्या अँगलने सांगतोय. हा माझा अनुभव आहे की भल्या भल्या लोकांना जर विचारलं की तुम्हाला नगर जिल्ह्यामध्ये वाईल्ड लाईफ हॅबिटॅट रेकुरीला सुद्धा आहे, सेम हॅबिटॅट मयुरेश्वरला सुद्धा आहे, पण अनफॉर्च्युनेटली आपल्याच लोकांना ते माहित करून देण्यात आपण कमी पडतो, त्यामुळे बाकीचे लोक पुढे जातात. सो पहिलं पाऊल आपण मला वाटतं की अशा टाईपचं उचलायला पाहिजे की आपल्याला आपल्या ऍज ए एमटीडीसी, ऍज ए वाईल्ड लाईफ टुरिझम आपला कोअर फोकस जर आपण ठेवणार असू तर वाईल्ड लाईफ टुरिझम मध्ये आपण आहे ताडोबा, टिपेश्वर, उमरेडकरंजला, पेंच, नागझिरा हे तर आता सगळ्यांना माहित झालं. मेळघाट पण मेळघाट लोकांना अनफॉर्च्युनेटली कुपोषणासाठी माहिती आहे, पण मेळघाट वाईल्ड लाईफ साठी माहित नाही. आता गंमत बघा, आता हे झालं सगळ्या जिल्ह्यांमधल्या वाईल्ड लाईफच्या प्रमोशन विषयी किंवा आपल्याला तिथे काय बघता येईल, कशा पद्धतीने बघता येईल याच्याविषयी. आता कमिंग टू जिथे वाईल्ड लाईफ टुरिझम ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे, या 5 स्पॉटचा आपण जर विचार केला त्यातही गंमत बघा, मेळघाटला जाणाऱ्यांचं प्रमाण वाईल्ड लाईफ टुरिझम मध्ये अतिशय मिनिस्क्युल आहे. याचं कारण काय, तो वाघ दिसत नाही. म्हणजे परत आपण काय चूक करतोय. बरं, गंमत अशी आहे की मेळघाटमध्ये सगळ्यात जास्ती वाघ आहेत. जर मेळघाटचा एरिया, भौगोलिक एरिया घेतला तर मेळघाटमध्ये नंबर ऑफ वाघ किती आहे हे मला तर वाटतं अजून नक्की कळलेलं पण नाही आपल्याला, एवढा मोठा मेळघाटचा एरिया आहे. माझं स्वतःचं लहानपण चिखलदऱ्यापासून गेल्यामुळे मला माहिती आहे, पण अनफॉर्च्युनेटली तिथे आपण कमी यासाठी पडतो की मेळघाटला वाघ दिसत नाही, मग त्यामुळे टुरिस्ट जात नाहीत म्हणून तिथे डेव्हलपमेंट होत नाही. ऍक्च्युअली जर मेळघाट सारखे जे स्पॉट आहेत, एकट्या मेळघाटमध्ये टुरिझमचं रेव्हेन्यू मॉडेल जर आपण डेव्हलप केलं एमटीडीसीच्या यांनी, तर तिथले वेगवेगळे स्पॉट, तिथली जैवविविधता आणि तिथे दिसणारे वाघाच्या व्यतिरिक्त असणाऱ्या गोष्टी या जर आपण प्रमोट केल्या आणि याच्यावर फोकस करून लोकांना तिथे न्यायच्या अरेंजमेंट केल्या. आत्ता प्रॉब्लेम काय होतो, मेळघाट सारख्या ठिकाणी एक चिखलदरा जर सोडलं, मेळघाटचा टोटल एरिया साधारणतः 2,500 ते 3,000 स्क्वेअर किलोमीटर पसरलेला आहे. म्हणजे तुम्ही शेगाव साईडनी एंट्री केली मेळघाटला पोपटखेड मार्गे तर त्या साईडनी चिखलदऱ्यापर्यंत जाण्याचा 200 किलोमीटर मध्ये काहीही नाहीये. अनफॉर्च्युनेटली चिखलदराला जे काय एमटीडीसीचे रिसॉर्ट्स आहेत त्यामुळे जे काय थोडीफार तिथे लोकांना गेल्यावर लागणारी बेसिक रिक्वायरमेंट आहे ती जर सोडली तर एंटायर मेळघाटमध्ये राहायच्या, खायच्या, फिरवायच्या काहीही सोयी नाही. पहिले अंडा की पहिले मुर्गी असं होतं. टुरिस्ट पहिले का इन्फ्रास्ट्रक्चर पहिले, आणि प्रत्येक वेळेस आपण टुरिस्ट पहिलेचा विचार करतो आणि इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेंथन करत नाही, आणि त्याच्यामुळे असं होतं की इन्फ्रास्ट्रक्चर नाही म्हणून टुरिस्ट येत नाही. ह्याच्यामुळे मेळघाट सारखे अतिशय हेवी पोटेन्शियल असलेले जे ठिकाण आहे ते आपण एनकॅश करू शकत नाहीये. हा दुसरा मुद्दा. वेन आपल्याकडे वाईल्ड लाईफचा स्पॉट माहिती आहे, वाईल्ड लाईफ लोकांना माहिती आहे तिथलं, पण कन्व्हर्शन फॅक्टर जर तुम्ही बघितला तर आता 1 ऑक्टोबर पासून टायगर प्रोजेक्टचं बुकिंग ओपन होईल. 60 दिवस आधी ताडोबा, उमरेडकरंजला, पार्ट ऑफ पेंचचे काही गेट्स फुल झालेले आहेत 60 दिवस आधी. आणि मेळघाटचे ऑनलाईन आत्ताचे बुकिंग सुद्धा अवेलेबल आहेत गेटवरचे. काय दर्शवतं, याचा अर्थ लोकांना मेळघाट माहिती आहे, लोकांना तिथे वाघ आहे माहिती आहे, पण दोन्ही गोष्टी, एक मेळघाटचे अर्धे एंट्री गेट लोकांना माहितीच नाही, तिथे सोयी नाहीत, आणि दुसरी गोष्ट तिथे वाघ दिसत नाही हा एक मिसकन्सेप्ट आहे. आणि वाघ नाही तर मग वाईल्ड लाईफ कशाला बघायचं. याच्यामुळे जंगल मेळघाटचं इतर कुठल्याही जंगलांपेक्षा खूप चांगलं असून सुद्धा मेळघाटमध्ये लोक वाईल्ड लाईफ टुरिझमसाठी जात नाही. सेम केस सह्याद्री टायगर रिसॉर्टची. पुण्यापासून 2 दिवसात सह्याद्री टायगर रिसॉर्टला जाऊन परत येता येतं, पण सह्याद्री टायगर रिसॉर्टला जाऊन बघायचं काय, वाघ तर दिसत नाही तिथे, म्हणून सह्याद्री टायगर रिसॉर्ट प्रमोट होत नाही. आणि अगेन सह्याद्री टायगर रिसॉर्टला जेवढा जंगलांचा, बायोडायव्हर्सिटीचा, जैवविविधतेचा वारसा लाभलाय तो तर मेळघाटपेक्षाही पुढे आहे. कारण तिथे 2 प्रकारचे फॉरेस्ट मिक्स होतात. एक कोकणच्या साईडने येणारे कोस्टल फॉरेस्टचा पार्ट त्याला लागतो आणि एक वेस्टर्न घाटचा फॉरेस्ट त्याला लागतो. सो तिथले काही पक्षी, तिथले काही जनावर, तिथले काही स्पेसी या नॉर्मल जंगलांमध्ये सुद्धा नजरेस पडत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी प्रमोट करायला
पहिले लोकांना तिथे आणणं आवश्यक आहे, लोकांना तिथे आणायला तिथे सोयी करणं आवश्यक आहे आणि त्या सोयी केल्यानंतर त्या सोयी प्रमोट योग्य प्रकारे केल्या जातील याची एक यंत्रणा उभारणं आवश्यक आहे. आय थिंक दॅट इज सेकंड पार्ट ऑफ वाईल्ड लाईफ टुरिझम टू गो फॉर द एक्झिस्टिंग वाईल्ड लाईफ डेस्टिनेशन. नाव कमिंग टू थर्ड विच आर ऑलरेडी पॉप्युलर. ओके, म्हणजे ताडोबा, आता मी कोणाला सांगायचं गरजच नाही की ताडोबा माहित नाही असा माणूस आता भारतात नाही, महाराष्ट्रात सोडा, भारतात सोडा, जगात सुद्धा ताडोबा माहित नाही असा माणूस नाही. याचं कारण वाईल्ड लाईफच्या अँगलने. आता इथे बघा, ताडोबाची गंमत अशी झाली आहे की एक तर मी आय एम राईट नाउ स्पीकिंग अबाउट फ्रॉम द आस्पेक्ट ऑफ MTDC एज वेल एज एंटायर टुरिझम सेक्टर फॉर दॅट. इथे गंमत बघा काय घडते. एक, ताडोबाला फॉरेस्ट डिपार्टमेंटने टचवूड जे काम केलं आहे ना कोएक्झिस्टन्सच्या बाबतीत, ते हॅट्स ऑफ टू देम. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने ताडोबा पॅटर्न राबवलाय, मी तर म्हणेन जगात सगळ्या ठिकाणी वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनला तो राबवायला पाहिजे. त्रुटी असणार आहेत पण सक्सेस याच्यात आहे की 15 वर्षापूर्वी नागपूरमधल्या माणसं सुद्धा ताडोबाला जात नव्हते कारण त्यांना वाटायचं त्यात काय जायचं तिथे. मी स्वतः नागपूरचा आहे, माझ्या फॅमिलीतले अर्धे लोक आयुष्यात कधी ताडोबाला गेलेले नाहीत. याचं कारण त्यांना वाटायचं त्यात काय तिथे. आता नॉट ओन्ली नागपूर बट लोकल चंद्रपूर आणि त्या वरोरा आणि त्या भागातले युथ सुद्धा वाईल्ड लाईफ एक करिअर किंवा आयुष्याचं प्रोफेशन म्हणून बघायला लागलेत. दॅट इज अ बिगेस्ट ऍडव्हान्टेज ऑफ वाईल्ड लाईफ टुरिझम. जे स्थलांतर होतं ना सर, निलेश सर, माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं आपण पण पश्चिम महाराष्ट्रातले नाही आहात, जे मला आयडिया आहे, किंवा बरेचसे लोक आपल्यातले MTDCतले पश्चिम महाराष्ट्रातले विदर्भातले असतील. आज अमरावती, अच्छा अच्छा, मग तुम्ही इथलेच आहात. पण जर तुम्ही जर गंमत बघितली तर आता पुणे, बॉम्बे, हा देशपांडे सर, हा आपली करवतवाडी आहे ना, हो हो, कडबनवाडी, सरांना एकदा घेऊन जा प्लीज. 101% सरांचं तर म्हणजे सरांचं बॅकयार्ड आहे ऍक्च्युली ते कडबनवाडी म्हणजे त्यामुळे. आणि मी तेच सांगत होतो की जे वाईल्ड लाईफ टुरिझम हे स्थलांतर थांबवायचा सगळ्यात मोठा रस्ता आहे ऍक्च्युली. म्हणजे जे आता पुणे, बॉम्बे आणि नाशिक आणि औरंगाबाद थोड्याफार प्रमाणावर सगळ्या ठिकाणून जे स्थलांतर होत आहे मुलांचं की जॉब नाही आहेत किंवा काय नाही आहे. आणि हे बघा, एका रात्रीत आपण इंडस्ट्री उभी नाही करू शकणार तिथे, एका रात्रीमध्ये आपण तिथे एज्युकेशन सेंटर सुरू नाही करू शकणार आहे, किंवा एका रात्रीत तुम्ही विदर्भातल्या जिल्ह्यांचे किंवा मराठवाड्या जिल्ह्यांचे किंवा तालुका प्लेसेसचं कल्चरल बॅकग्राऊंड बदलू नाही शकणार आहे. काय बदलू शकतो आपण? तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध करून द्यायला, जे तुमच्याकडे आत्ता एक्झिस्टिंग पिकतंय, वाईल्ड लाईफ पिकतंय तिथे आत्ता ऍक्च्युअली, त्याचा वापर तुम्ही त्याचा वापर करून. आणि असे उदाहरणं मी तुम्हाला सांगतो माझ्या पाहण्यामध्ये. एक आता माझ्याकडे प्रेझेंटेशन मी यावेळेस करू नाही शकलो, पण कोलारा जे ताडोबाचं गेट आहे, कैक वर्ष लोकांना ताडोबा म्हणजे मोहर्ली, चंद्रपूर यायचं तेच गेट माहिती होतं. ओके, आता ताडोबाला तेव्हापासून पहिल्यापासून 3 गेट होते. एक नवेगाव गेट होतं, एक कोलारा गेट होतं आणि एक काय हॅलो आणि कोलारा गेट होतं. कोलारा गेट चिमूर साईडने होतं, यायला रस्ता नव्हता, वस्ती पण नव्हती. म्हणजे कोलारा जर विलेज काढलं तुम्ही तर एक 50 घरांचं गाव असेल कोलारा तिथे. कैक लोकांना कोलारा नावाचं गेट आहे ताडोबाला हे सुद्धा माहित नव्हतं. पण जसं जसं ताडोबा वाढायला लागलं आणि मोहर्ली गेटचे बुकिंग फुल व्हायला लागले तर लोकांना नाईलाज म्हणून लोक ताडोबा कोलारा गेट बुक करायला लागले. मी स्वतः मोजून 12 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी कोलाराला गेलो 15-16 मध्ये, म्हणजे एक डिकेड पण नाही झालं. राहायला एक रिसॉर्ट किंवा 2 रिसॉर्ट पण नसायचं आणि लोक यायचे नाही. याचं कारण राहायलाच जागा नव्हती. जे काय थोडेफार सकाळी येऊन संध्याकाळी जायचे ते लोक कोलारावरनं एंट्री घ्यायचे आणि परत जायचे. आज गंमत अशी आहे, त्या 15-16च्या पिरियडमध्ये बंटी दहुले म्हणून एक मुलगा होता, त्याची कोलाराला शेती होती आणि तो चिमूरचा राहणारा होता. ही मी तुम्हाला एक सिंगल केस स्टडी सांगतोय. आणि तो बंटी दहुले ताडोबाच्या पार्कमध्ये गाईड म्हणून काम करायचा. ओके, तिथला लोकल असल्यामुळे त्या बंटी दहुलेनी कोलाराच्या गेटवरती त्याची जी काय शेती होती तिथे नागपूरच्या एका अशाच वाईल्ड लाईफर पॅशनेट निखिल अभ्यंकर म्हणून मुलगा आहे दुसरा, त्याच्या मदतीने 2 रूमचं छोटं रिसॉर्ट सुरू केलं. आणि ओव्हर द पिरियड जसं जसं ताडोबाची पॉप्युलॅरिटी वाढत गेली, आज बंटी दहुले आणि निखिल अभ्यंकरचं कोलारा गेटवर तारुवन नावाचं 25 खोल्यांचं रिसॉर्ट आहे आणि तिथे 40 मुलं
लोकल बायका सगळे मिळून तिथले चिमूर आणि कोलारातले काम करतात. आणि नॉट ओनली बंटी दौले आणि निखिल अभ्यंकरला जॉबसाठी पुण्याला यायची गरज पडली नाही, पण त्यांनी स्वतःचं तिथे छोटं साम्राज्य उभं केलं. 40 तिथल्या युथ लोकांना, मुलांना त्यांनी नागपूरला स्थलांतर होण्यापासून थांबवलं. याचं कारण त्यांना तिथे जॉब मिळायला लागला. सो दिस इज समथिंग. आणि अनदर आस्पेक्ट इज दॅट जसं जसं कोलाराला शेवटी एकदा तुम्ही जंगलात आल्यावर तुम्ही कुठल्या गेटने एंट्री करता याच्यावर वाघ दिसत नाही. जिथे वाघ दिसायचा तिथे वाघ दिसतो. त्यामुळे जसं कोलारा साईडला एंट्री लोक राहायला जागा समजायला लागलं तसं कोलारा साईडला लोक वाढायला लागले. बोलता बोलता कोलारा साईडला फॉरेस्ट डिपार्टमेंटने ही गरज लक्षात घेऊन गेट उघडायला सुरुवात केली. आणि आज कोलारा साईडला 6 गेट ओपन होतात फॉरेस्ट डिपार्टमेंटचे पार्कमध्ये जाणारे. बफर मधले 5 आहेत आणि एक कोलारा मेन गेट कोरमध्ये जातं. आणि ज्या मोजून 10 वर्षापूर्वी कोलाराला जिथे राहायची जागा नव्हती, आज जवळपास 100 रिसॉर्ट आहेत कोलाराला कमीत कमी. आणि दिस इज वेअर MTDC should encash also की being we as a government organization आपण अशा डेस्टिनेशनवर लक्ष ठेवून इतर कोणी आणि लोकांचं नाव आहे. आज MTDC ब्रँड आहे. आज कोलाराला एक पण ब्रँड असलेलं रिसॉर्ट किंवा रेस्टॉरंट नाहीये किंवा हॉटेल पण नाहीये. तर अशा ठिकाणी माझ्या मते सॅटेलाइट जर आपलं मोरलीचं मोठं रिसॉर्ट आहे, पहिल्यापासून ओल्डेस्ट रिसॉर्ट आहे आपलं मोरलीचं, ते जर मेन असेल तर ताडोबाच्या प्रत्येक गेटच्या आजूबाजूला तिथल्या लोकल लोकांना हाताशी धरून जर MTDCनी छोटेफार असे छोटे सॅटेलाइट रिसॉर्ट तयार करायला सुरुवात केली तर आय थिंक दॅट विल बी अ ग्रेट हेल्प नॉट ओनली टू वाईल्ड लाईफ टुरिझम बट तिथल्या लोकल लोकांना सुद्धा जॉब मिळेल. लोकल लोकांना सुद्धा. आणि आपलं नाव आहे, आपला ब्रँड आहे आणि आज तिथे मार्केट आहे. आज पोझिशन अशी आहे की काही मोजके रिसॉर्ट सोडले तर अकोमोडेशन नसल्यामुळे लोकांना मिळेल त्या ठिकाणी ऍडजस्ट व्हावं लागतं. हा एक मेजर रेव्हेन्यू सोर्स जिथे एक्झिस्टिंग वाईल्ड लाईफ डेस्टिनेशन थ्रायव्हिंग आहेत ताडोबा सारखे तिथे आपण सुरू करू शकतो. जरुरी नाही की सगळ्या ठिकाणी मोठाले लॅविश रिसॉर्ट असायला पाहिजे. सॅटेलाइट रिसॉर्ट्सचा आपण विचार करू शकतो. सेम केस आपण निलेश सर दौंडच्या म्हणलात आणि कडबनवाडी, आता सेम केस कोलारासारखी कडबनवाडीला आहे. आज गंमत अशी आहे की आपल्याला जर वुल्फ, परत मी कडबनवाडीवर होतो, आपल्याला जर वुल्फ आणि हायनाज सारखे जनावर बघायचे असतील तर जरी ते नक्टर्न असले तरी ते अर्ली मॉर्निंग आणि टिल थोडं अर्ली लेट इव्हिनिंग मुवमेंट करतात. आता या मुवमेंट जर म्हणजे थोडक्यात काय, जर मला कडबनवाडीला हायना बघायचा असेल तर सकाळी 6ला मला कडबनवाडीच्या गेटवर पोहोचावं लागतं आणि 8-8:30 पर्यंत नंतर एकदा ऊन वाढलं की हे जनावर त्यांच्या ह्याच्या डोलीमध्ये किंवा गुहेमध्ये निघून जातात. आता 6 अनफॉर्च्युनेटली अख्ख्या कडबनवाडीच्या किंवा त्या इंदापूरमध्ये त्या फ्लेमिंगोचं 1-2 त्या काय लोकल लोकांचे होमस्टे आहेत ते जर सोडलं तर डिसेंट हॉटेलच नाही किंवा डेस्टिनेशनच नाही. म्हणजे मला रात्री 2ला उठावं लागतं, 3ला गाडी काढावी लागते आणि 2 तासाचा प्रवास करून मला 5:30ला कडबनवाडीच्या गेटवर यावं लागतं. एवढा द्राविडी प्राणायाम टुरिस्ट करत नाहीत. हार्डकोर वाईल्ड लाईफर करतात पण टुरिस्ट करत नाहीत. आजही आपल्या इथे टुरिझम हे खूपसं मला ब्रेक पाहिजे आणि त्या ब्रेक मध्ये जर हेक्टिकनेसच रुटीन येणार असेल तर मी तो ब्रेक धरत नाही, मी तो डेस्टिनेशनच अवॉइड करतो. सो हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे की असे स्पॉट मी जसं बघितलं आत्ता इमिजिएटली कडबनवाडी आणि इंदापूर आणि तो जो सगळा ग्रासलँड मधला टुरिझमचा एरिया आहे तिथे एकही राहायची सोय नाहीये कोणाचीही. तिथल्या लोकल शेतकऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या फार्म मध्ये छोटे छोटे टेंट पासून सुरुवात करून और रिसॉर्ट छोट्या 2-2 खोल्यांच्या रिसॉर्ट पासून सुरुवात करून असे जर सॅटेलाइट रिसॉर्ट MTDCनी अशा ठिकाणी सुरू केले तर MTDCचं पहिलं पाऊल येईल. आणि MTDC नॉट ओनली इट विल, आणि अगेन इट्स अ माउथ टू माउथ पब्लिसिटी. 50 डेस्टिनेशनवर मला जेव्हा MTDCचा बोर्ड दिसतो ना तेव्हा ऑटोमॅटिक मी 51व्या डेस्टिनेशनवर MTDC शोधायला जातो. एक्झॅक्टली क्लब महिंद्राने हे केलं. क्लब महिंद्राचे तर रिसॉर्ट जे असतील ना, मी नाव ठेवत नाही पण क्लब महिंद्राचे रिसॉर्ट इतक्या लांब लांब ठिकाणी असतात मेन डेस्टिनेशन मध्ये सुद्धा की तरी सुद्धा लोकांना क्लब महिंद्रा माहिती आहे. सो व्हाय नॉट MTDC स्टार्ट समथिंग लाईक क्लब महिंद्रा मेंबरशिप. MTDCची मेंबरशिप इयरली मेंबरशिप असं आपण का नाही विचार करू शकत, ज्याच्यामुळे लोकांचे कंटिन्युअस अटॅचमेंट होते. म्हणजे मग मी कुठेही गेलो ना तर मी पहिले MTDCच मेंबरशिप असेल तर मी ऑब्व्हियसली MTDCचं स्थान शोधायचा प्रयत्न करेल. सो या अशा आयडिया घेऊन आपण जर राबवायला सुरुवात केली तर दोन्ही गोष्टी घडतील. म्हणजे कुठल्याही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिस फॉर मनी
हे इम्पॉर्टंट आहे. सो जसं सर्व्हिस आहे तसं मनी पण इम्पॉर्टंट आहे. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट जेव्हा आपण म्हणतो टुरिझम मधनं वाईल्ड लाईफच्या, तेव्हा ती सस्टेनेबिलिटी वाईल्ड लाईफ टुरिझमशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाशी असायला पाहिजे. जर टुरिस्टला त्याची व्हॅल्यू फॉर मनी मिळायला पाहिजे त्याच्यापेक्षा, तर सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे एमटीडीसीला मनी मिळायला पाहिजे ही एमटीडीसीची अपेक्षा असायलाच पाहिजे. आणि तो योग्य प्रमाणात मनी असायला पाहिजे. कारण उलट आहे, वाईल्ड लाईफच्या ठिकाणच्या डेस्टिनेशनवर जे रिसॉर्ट चालवणं हे अजून अवघड असतं. तिथल्या लोकांना ट्रेनिंग देणं, त्यांना आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणं हे नॉर्मल टुरिस्ट डेस्टिनेशन इतकं इझी नाहीये. म्हणजे गोवा सारखं अर्बनाइज, म्हणजे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वाईल्ड लाईफ टुरिझम अँड अर्बन टुरिझम. म्हणजे जसं अर्बन टुरिझम मध्ये गोवा आहे, चंदीगड आहे, बेंगलोर आहे, इंटरनॅशनल लेवलला दुबई आहे किंवा सिंगापूर आहे, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला पैसे दिले तर सोयी मिळतात, माणसं मिळतात, ट्रेन मॅनपॉवर मिळते, इथे लोक राहायला यायला तयार असतात. आज मला हे सुद्धा माहिती आहे की प्रायव्हेट रिसॉर्ट मध्ये वाईल्ड लाईफच्या ठिकाणच्या लोकांना जीएम सुद्धा मिळत. आज फॉर्च्युनेटली एमटीडीसी बिईंग अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, आपल्या इथे मॅनपॉवर हा त्या प्रमाणात प्रॉब्लेम असायला नसणार आहे. कारण एमटीडीसी जे जोडल्या जाणं कुठल्याही प्रकारे हे इनडायरेक्टली तुम्ही शासनाशी जोडल्या जात आहे. सो दॅट्स अ व्हेरी बिग प्लस पॉईंट वाईल कनेक्टिंग यू. पण या लहान लहान ज्या गोष्टी आहेत त्या आपण एनकॅश करायला पाहिजे. नाउ कमिंग टू द फोर्थ आस्पेक्ट की सुविधा वाईल्ड लाईफच्या ठिकाणच्या देणं. सिंपल गंमत सांगतो, नागपूर पुणे जो काय वाईल्ड लाईफचा फ्लो आहे नागपूर आणि विदर्भातल्या वाईल्ड लाईफ डेस्टिनेशन मध्ये, तो सगळ्यात जास्ती त्याला कनेक्टिव्हिटी आहे नागपूर एअरपोर्ट किंवा नागपूर रेल्वे स्टेशन. आणि अनफॉर्च्युनेटली कॉस्ट हा जेव्हा फॅक्टर होतो ना, तेव्हा वाईल्ड लाईफ टुरिझम हे भारतात सगळ्यात महाग आहे. याचं कारणच हे आहे, आपल्या इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट हे कनेक्ट झालेलं नाही अजून वाईल्ड लाईफ टुरिझमशी. इथे एमटीडीसी खूप मोठा रोल प्ले करू शकते बिईंग अ गव्हर्नमेंट हँड. मी गंमत सांगतो ना की पुणे नागपूर, मला जर दाडोबाला जायचं आहे तर मी माझ्या घरापासनं बाय फ्लाईट 3,500 रुपयामध्ये नागपूरला पोहोचतो. पण because there is no public transport connecting Nagpur airport or Nagpur railway station to Tadoba or any wildlife destination, म्हणजे कन्व्हिनियन्स नाही. तुम्ही म्हणाल एसटी बस आहे, पण मग एअरपोर्टवर उतरून डू यू एक्सपेक्ट अ टुरिस्ट टू गो टू एसटी स्टँड अँड कॅच एसटी अँड गो टू ताडोबा? नो, इट इज नॉट गोइंग टू हॅपन. इन्स्टेड जर नागपूर एअरपोर्टवरनं दर तासाला म्हणा किंवा दर 2 तासाला म्हणा एक एमटीडीसीनी टायअप करून एसटीची एक एसी कोच केला आणि एक कोलारा गेटवर तुम्हाला सोडेल आणि एक मोरली गेटवर तुम्हाला सोडेल, अशा टाईपच्या अरेंजमेंट केल्या तर प्रचंड पैसे वाचतील. याचं सिंपल लॉजिक मी तुम्हाला सांगितलं. 3,000 रुपयात मी पुण्याहून नागपूरला जातो इंडिगोच्या फ्लाईटनी, पण वन वे इनोवाचं भाडं पुणे टू कोलारा 6,000 रुपये आहे. नाऊ इमॅजिन अ फॅमिली ट्रॅव्हलिंग, ते विचार करणार कशाला जायचं एवढा सगळा खर्च करून तिथे. आणि मग मी म्हणलं तसं की आपल्याला पहिलं टार्गेट काय आहे की व्हॅल्यू फॉर मनी द्यायची असतील तर ती व्हॅल्यू कशात शोधतो माणूस? कम्फर्टमध्ये शोधतो, कन्व्हिनियन्स मध्ये शोधतो आणि त्याला लागणारा त्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर आणि मीन्स मध्ये शोधतो. तर अशा टाईपचे रेव्हेन्यू जनरेटिंग मॉडेल जर केले तर त्या माणसाला व्हॅल्यू फॉर मनी पण मिळेल आणि एमटीडीसीला त्यातनं रेव्हेन्यू पण मिळेल. जसं म्हणलं की पब्लिक ट्रान्सपोर्ट स्ट्रेंथन करणं, हा आपण कसं होतं माहितीये का, मी हा विचार आज थँकफुली तुम्ही मला तुमच्या मंचावर हा मांडायची परवानगी दिली म्हणून मला हे बोलता आलं. अदरवाईज मागच्याच आठवड्यामध्ये मी कॉल घेऊन ताडोबातल्या रिसॉर्टवाल्यांशी बोललो 3-4 माझ्या एकत्र घेऊन त्यांना. अरे म्हणलं तुम्ही विचार करा, तुम्ही तिघं मिळून एक बस घ्या आणि ती बस आज तुमच्या प्रत्येकाच्या इनोवा धावतात, त्याचे ओव्हरहेड, त्या ड्रायव्हरचे पगार, हे सगळं जर काढलं आणि टुरिस्टला मिळणार, टुरिस्टचं वाढणारं कॉस्टिंग, याच्यापेक्षा तुम्ही तिघांनी मिळून एक 20 सीटर 25 सीटर बस घेतली आणि ती शटल सारखी जर चालू ठेवली तर टुरिस्टचे पण पैसे वाचतील, तुमचे पण पैसे वाचतील आणि जितकं वाईल्ड लाईफ टुरिझम अफोर्डेबल होत जाईल. आजच सर लोकसत्तामध्ये बातमी आहे, तुम्ही जर 3ऱ्या पानावरचं लोकसत्ता बघितला आजचा, तर वन्यजीव पर्यटन हे फक्त श्रीमंतांसाठी का असा मथळा आहे त्याच्यामध्ये. आजच्या ह्याच्यामध्ये का असा मथळा आला? कारण तुम्ही जर पर हेड कॉस्ट काढली 4 लोकांच्या फॅमिलीची, तर पुणे ताडोबा 5-6 सफाऱ्या, राहायचा खर्च, जायचा खर्च आणि सफारीचा खर्च आणि जिप्सी आणि रिटर्न आणि सगळं जर काढलं तर दुबईच्या इतकं पडतं. ते माणूस काय विचार करतो, अरे आणि एवढं करून वाघ दिसायची गॅरंटी नाही. कारण
वाघ काही आपल्या मर्जीप्रमाणे नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणणार मग 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 त्याच्यामुळे काय होतं माहितीये का सर, वाईल्ड लाईफ टुरिझमचा सगळ्यात मोठा, शेवटच्या टप्प्याकडे मी आता येतो, वाईल्ड लाईफ टुरिझमचा सगळ्यात मोठा अडथळा काय ठरतोय माहितीये का सर, वाईल्ड लाईफ टुरिझमला तेच लोक येतात आहे तेवढ्याच नंबरमध्ये, जे परत परत येतात आहे, ज्यांना वाईल्ड लाईफ आवडतं आणि जे वाईल्ड लाईफ मनापासून आवडण्याबरोबर ते अफोर्ड पण करू शकतात. मला वाईल्ड लाईफ खूप आवडतं पण माझ्याकडे तेवढे पैसेच नाही आहे म्हटल्यावर मी कात्रजच्या झू मधला वाघ बघतो आणि समाधान मानतो, ही फॅक्ट आहे. अनफॉर्च्युनेटली वाईल्ड लाईफ टुरिझमचा अप्पर बार आपण आपल्यामुळे करून ठेवलेला आहे आणि तो अप्पर वाढवाला परत का द्यायचं. याचं कारण लोकांना पहिले तर आपण वाईल्ड लाईफ टुरिझम हे बाकी टुरिझम सारखं नाहीये हे समजवण्यात कमी पडतोय. सेकंड, वाईल्ड लाईफ टुरिझमवर एवढे पैसे खर्च करायला ते तेवढं वर्थ वाटत नाहीये लोकांना अजून सुद्धा. हा वाईल्ड लाईफ टुरिझमचा पराभव आहे मी म्हणेन. आणि तिथे आपलं पोटेन्शियल आपल्या हाताने मार खातोय. मला सर कान्हामध्ये आणि कॉर्बेटमध्ये आणि रणथंबोरमध्ये असे लोक माहिती आहेत, फॉरेनर टुरिस्ट, जे दरवर्षी एक महिना येऊन कान्हामध्ये राहतात आणि कॉर्बेटमध्ये राहतात, रणथंबोरमध्ये राहतात, दरवर्षी येतात, एक महिना राहतात. त्यांना कळलंय की वाईल्ड लाईफ मधनं काय मिळतं आपल्याला, काय आनंद आपल्याला मिळतो आणि ते अफोर्ड करू शकतात. आपण म्हणून ते अफोर्ड करू शकतात. मान्य आहे की आपल्याकडे काय सगळे लोक येऊन एक महिना तिथे अफोर्ड करू शकणार नाहीत. पण आपण जर आज करोनाने आपल्याला एक इतका मोठा दुसरा अव्हेन्यू ओपन करून दिला, वर्क फ्रॉम होमचा जो अव्हेन्यू आहे, व्हाय नॉट लिव्ह इन ताडोबा MTDC रिसॉर्ट, लिव्ह लाईक युअर होम, बी इन द कंपनी ऑफ नेचर अँड वर्क फ्रॉम MTDC रिसॉर्ट. अशा टाईपचे जर आपण स्पेसेस अवेलेबल करून दिल्या अशा सगळ्या वाईल्ड लाईफच्या इथे, आणि मग त्यासाठी तिथे त्या माणसाचा पर्पज काय असेल तर पुण्या मुंबई सारख्या हॅसल वॅसल मधनं दूर राहून मला कमी खर्चामध्ये राहायला मिळत आहे, मला नेचरमध्ये राहायला मिळत आहे आणि मला नेचरमध्ये राहून माझं काम पण करता येत आहे. केवढा मोठा क्लायंटेल आपल्याकडे आहे. आणि त्याबरोबरीने रिपीट येणारा जो माणूस आहे त्याला, मागच्या वर्षी जेव्हा तुम्ही नोव्हेंबर मध्ये आला होता तो विंटर सीझन होता, त्यावेळेसचं जंगल वेगळं असतं. या वर्षी तुम्ही उन्हाळ्यात येऊन बघा, उन्हाळ्यातलं तुम्हाला गुजरात टुरिझमची बच्चनची ती फेमस ऍड माहिती असेल, कुछ तो दिन गुजारिये गुजरात में, का त्यांनी तो अजेंडा वापरला होता तर त्यांना रिपीटेटिव्ह कस्टमर पाहिजे होता. सर कुठल्याही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये आज पुण्याचं वैशाली आहे, तुम्हाला दौंडला तुम्ही आहात म्हणजे तुम्हाला पुणे माहित असेल, वैशालीमध्ये दररोज येणारा कस्टमर आहे, दररोज. आता तिथला इडली म्हणजे असं गमतीने म्हणतात की दररोज खाल्लं तर घरचं जेवण पण लोकांना आवडत नाही, पण तरी सुद्धा मला असे लोक माहिती आहेत जे वैशाली हॉटेलमध्ये वर्ष दररोज सकाळचा चहा आणि इडली सांबार खायला येतात. असे स्पॉट आपल्या गावांमध्ये प्रत्येक ठिकाणी असतील, नागपूरला सुद्धा आहेत. आपले CM सर आणि गडकरी सर सुद्धा एका साऊथ नागपूरमधल्या हॉटेलमध्ये जातात रेग्युलरली. तर का, व्हॉट इज दॅट की रिपीटेटिव्ह कस्टमर वाईल्ड लाईफला का येत नाहीये, एक 5% 10% सोडून? तर याचं कारण हे आहे की आपण वाईल्ड लाईफ तुम्हाला काय देतं हे समजावून सांगायला कुठेतरी कमी पडतोय. आणि नुसतं ते वाईल्ड लाईफ तुम्हाला काय देतं त्याच्या बरोबरीने जी काय तुम्हाला अफोर्डेबिलिटी आहे ती पण पटवून द्यायला आपण कमी पडतो. कारण हा मुद्दा माझ्या ज्या सहकारी आहेत, जंगल बेल्समध्ये काम करणारे हेमांगी वर्तक, त्यांना हा कितीदा तरी त्यांना, अहो मॅडम 60,000 पर हेड फारच महाग पडतो आणि आम्ही 2 वर्षापूर्वीच तर आम्ही ताडोबाला जाऊन आलो. तर सांगायचा मुद्दा, कमिंग बॅक टू आपण ज्याच्यावर येत होतो की रिपीटेटिव्ह कस्टमर आणायला आपण एफर्ट कमी पडतात आहे आपले. म्हणजे पहिलं झालं आपलं वाईल्ड लाईफ टुरिझमचं डेस्टिनेशन वाढवायला आणि रिपीटेटिव्ह कस्टमर, कारण तिथे खरा मास बेस आहे आपला. म्हणजे जो व्हॉल्यूम आहे ना, म्हणजे आत्ता सुद्धा होत आहे काय माहितीये का, मी जर विचारलं जातो का रे बाबा ताडोबाला, नाही रे सफारी बुकिंग फुल आहे. मग सफारी बुकिंग फुल आहे म्हणून ताडोबाला जायचं नाही, याचा अर्थ कुठेतरी वाईल्ड लाईफ टुरिझम मध्ये आपण समजूनच घ्यायला कमी पडतोय. कारण ताडोबा इज नॉट जस्ट सफारी बुकिंग. याच्याऐवजी मी तुम्हाला MP पेंचचं उदाहरण देतो. MP पेंचला माझा एक छोटा जागा मी घेतली होती आणि मी MP पेंचला आत्ता जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा MP पेंच मध्ये मला लक्षात आलं की लोक तिथे फक्त वाईल्ड लाईफ बघायला म्हणून येत नाहीये. नशिबाने जिथे जिथे आपले वाईल्ड लाईफ टुरिझमचे रिसॉर्ट्स किंवा वाईल्ड लाईफ टुरिझमचे स्पॉट्स आपण आयडेंटिफाय केले आहेत, तिथे तिथे लोक निसर्गात राहायला सुद्धा येऊ शकतात. नुसते दिसला वाघ इट्स अ बोनस, सफारीचं तिकीट मिळालं इट्स अ बोनस, पण 2 दिवस
जसं आपण मगाशी म्हणलं की काही दिवस येऊन बघा या जंगलाच्या सानिध्यामध्ये, अशा टाईपचे जर आपण केले तर नॉर्मल पब्लिक सुद्धा सफारी तिकीट नसताना त्या रिसॉर्टवर येऊन 2 दिवस राहून आजूबाजूला त्यांना फिरायची सोय करा. जरुरी नाही की त्यांनी कोअरमध्ये किंवा बफरमध्ये सफारीज घेतली पाहिजे. त्यांना आणि लकीली जे आपले आत्ताचे जे स्पॉट आहेत ना, आज जर तुम्ही बघितलं तर विदर्भातल्या अर्ध्या डेस्टिनेशन मध्ये कोअर फॉरेस्टच्या बाहेर वाघ दिसतात आहेत. वाघ दिसणं हा एक क्रायटेरिया झाला, पण त्याच्या बरोबरीने जंगल अनुभवणं, तिथला वाईल्ड लाईफचा एक्सपिरियन्स घेणं, हा जर एक्सपिरियन्स आपण काही प्रकारात लोकांना देऊ शकलो, काही प्रमाणात लोकांना देऊ शकलो, आणि हा तुम्ही घ्यायला तुम्हाला सफारी तिकीटचं म्हणजे MTDCचं जे माझं कोलाराचं रिसॉर्ट आहे किंवा स्टे आहे तिथे येऊन राहायला तुम्हाला सफारी तिकीट असायला पाहिजे याची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त तिथे येऊन राहायचं आहे आणि जंगल आजूबाजूचा अनुभवायचा आहे. हा एक्सपिरियन्स घेऊन बघा. याच्यातली मजा जर तुम्हाला कळायला लागली आणि याच्यातला एक्सपिरियन्स जर तुमच्या परवडणाऱ्या रेटमध्ये मी तुम्हाला देऊ शकलो, सर ट्रस्ट मी, आपण वाईल्ड लाईफ टुरिझमचं 5% पण पोटेन्शियल अजून एनकॅश केलेलं नाहीये ओव्हरऑल. सो हा 5वा मुद्दा की रिपीटेटिव्ह कस्टमर वाईल्ड लाईफला जनरेट करणे आणि मास बेस कस्टमर तयार करणे, ज्याच्यामुळे आपले शेवटी मोर कस्टमर विल मेक अस एबल टू गेट मोर रिसॉर्ट्स अँड मोर सॅटेलाइट रिसॉर्ट अँड मोर बेटर इन्फ्रास्ट्रक्चर. तर या अँगलनी आपण प्रयत्न करू शकतो. या अँगलनी एक स्पेसिफिक आपण कमिटी करून त्याच्यावर वर्किंग करून त्यांच्या अंडर काम करू शकतो. आणि देन कमिंग टू द लास्ट पार्ट ऑफ द ज्याला आपण म्हणतो मुद्दा की व्हॉट वाईल्ड लाईफ टुरिझम गिव्स यू बॅक. व्हॉट वाईल्ड लाईफ टुरिझम गिव्स यू बॅक, तर वाईल्ड लाईफ टुरिझम हेल्प्स यू इन कनेक्टिंग टू नेचर इन वन ऑफ द बेस्ट अँड इझिएस्ट पॉसिबल वे. तुम्ही लिटरली म्हणजे मी चिखलदऱ्याचं जे रिसॉर्ट आहे, मी एवढ्या वर्षानंतर मागच्या वर्षी 3 वर्षापूर्वी गेलो होतो की जिथे आपण 35 वर्षापूर्वी गेलो होतो. कसं आहे, नुसतं चिखलदऱ्याच्या रिसॉर्टच्या मागच्या बाजूच्या सिटआउट मध्ये तुम्ही खुर्ची टाकून दरीकडे मागच्या बघत जरी बसलात ना, तर तुम्हाला हेच लोक गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर खुर्ची टाकून तासनतास बघू शकतात आणि तिथे वेळ घालवू शकतात आणि ते पैसे खर्च करू शकतात. पण अनफॉर्च्युनेटली चिखलदऱ्याच्या त्या पॉइंटवरच्या रिसॉर्टच्या सिटआउटवर खुर्ची टाकून बघायला मला त्याचं इम्पॉर्टन्स कळत नाही, कारण चिखलदऱ्याला यायचं म्हणजे वाघ बघायला असं डोक्यात धरून मी ती देतो. तर आय थिंक तो जर व्हॉट वाईल्ड लाईफ गिव्स यू बॅक, वाईल्ड लाईफ टुरिझम प्रमोट करायला सगळ्यात मोठा अडथळा जर रिपीटेटिव्ह कस्टमरच्या बाबतीत आणि अफोर्डेबिलिटीच्या बाबतीत ठरतोय नंतर, तर मला वाईल्ड लाईफ टुरिझम काय देतं हे सांगायला मी कमी पडतोय लोकांना. आणि त्याच्यामुळे वाईल्ड लाईफ टुरिझम हे काही वाईल्ड लाईफ पॅशनेट और फोटोग्राफर यांच्यासाठीच मर्यादित राहत आहे. मी गमतीने सांगितलं ना, पुण्यामध्ये सुद्धा जे फॉरेस्ट मी हाच मुद्दा फॉरेस्ट डिपार्टमेंटला सुद्धा सांगितला होता की वाईल्ड लाईफचे जेव्हा वेबिनार होतात ना, तेव्हा तेच चेहरे येऊन तेच गोष्टी परत बोलल्या जातात. याचा विनंती करतो, आपल्याला सगळ्यांना तो टाइम लिमिटेड असतो ना. हो, मी आय एम कमिंग टू क्लोजिंग. तुम्हाला खूप धन्यवाद. तुम्ही चांगली बहुमूल्य माहिती दिली. यस. आणि आमचे माननीय MD सर इकडे उपस्थित आहेत, बरोबर, सिनियर IAS आहेत ते, तर त्यांनी सामान्य सगळ्यांना संबोधित करावं ही विनंती. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुमचा एखादा अनटच काही मुद्दा राहिला असेल तर 1-2 मिनिटं आपण. नाही, इट्स परफेक्टली ऑलराईट. म्हणजे आता माझ्या मते तरी जवळपास सगळं कव्हर झालंच होतं आणि या मुद्द्याला काय इज लिमिट याचे. I'm really thankful to all for giving the opportunity and giving such patient listening for this. And as an individual, as an organization, I will be always available for MTDC for any such thing where we can promote wildlife tourism via MTDC. Is all I can say. And all the best. संजय देशपांडे साहेबांनी जो आपला वाईल्ड लाईफ टुरिझम बद्दलचा जो अनुभव किंवा आपल्याकडनं ज्या अपेक्षा त्यांनी सांगितल्या त्या खूप चांगल्या पद्धतीने सांगितल्या, तर नक्कीच आम्ही त्याचा स्वीकार करतो. आपण जे मुद्दे मांडले त्यात खास करून स्थानिक व्यक्तींना रोजगार, रिपीटेटिव्ह टुरिझम, त्यानंतर जिथं जिथं अनएक्सप्लोर्ड एरिया आहेत त्या ठिकाणी त्यांच्या रिसॉर्टच्या गेटवरती MTDCचं प्रेझेन्स आणि व्हेकल मुवमेंट, जी पब्लिक ट्रान्सपोर्ट, विमानतळ किंवा रेल्वे स्टेशन पासूनची त्या ठिकाणची व्हेकल मुवमेंट, हे जे काही आपले 5-6 मुद्दे महत्वाचे आपण मांडले, त्या मुद्द्यांचा आम्ही निश्चित विचार करू
आणि वाईल्ड लाईफ टुरिझम मध्ये त्याचा अंगीकार करू. पण मला आपले सर्व रिसॉर्ट मॅनेजर्स आणि या सर्वांना हे सांगायचं की टुरिझम रिलेटेड आपला एन्सायक्लोपीडिया आहे. आपल्याला असे मदत करणारे, मार्गदर्शन करणारे, ज्यांनी आयुष्य पूर्णपणे वाहून घेतलेले असे प्रत्येक क्षेत्रातील लोक आहेत. तर आपण प्रत्येकाने त्यांचा सगळ्यांचा ज्ञानाचा, अनुभवाचा आपण वापर करायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने काही आपल्याकडे लिटरेचर किंवा आलेल्या टुरिस्ट लोकांना तो एक्सपिरियन्स कसा त्यांच्या बरोबर जोडून देता येईल. कारण हौशे नवशे गवशे सगळे लोक येतात, पण तुमच्याकडे येणारे 5% लोक खरोखर सिरियस असतात आणि तुमच्या इथे लक्षात येतं की ते त्या विषयात सिरियस आहेत. तर तुमच्याकडे या अशा मंडळींचा एक त्यांची यादी असली पाहिजे, त्यांचे डिक्शनरी डिरेक्टरी करायला पाहिजे, डिरेक्टरी असावी आणि अशा विषयांची आपण एक असं छोटस प्रेझेंटेशन सारखं आपल्याकडे असावं. आणि आपण नेमकं काय करायचंय, आपण नाहीतर तुम्ही रुटीन मध्ये तेच रिसॉर्टचं काम करत राहाल तर तुम्हाला सुद्धा त्यातनं काही नाविन्य मिळणार नाही. तर तुम्हाला काही नाविन्य पण हवं आहे आणि त्यासोबत एक्सलन्स होऊन एखादं नवीन क्षेत्र, आपण अनएक्सप्लोर्ड क्षेत्र जर आपण टॅप करू शकलो तर हे आपल्याला आणि एमटीडीसीला सगळ्यांनाच घोषणा राहील. आजचा लेक्चर किंवा जो वेबिनार झाला त्या वेबिनार बद्दल संजय देशपांडे साहेब आपले आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आपण वेळोवेळी आमच्या हाकेला धावून यावं अशी विनंती करून इट्स ऑनर. वेबिनार संपला. थँक्यू व्हेरी मच.